थोडंसं आवाज घ्या डीजे स्वतः मंचाकडे येत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, माता रमाई या ठिकाणी साधुकार देऊन स्वागत करायचं आहे। चारही बालक ज्यांना खेळ गटाने आज या ठिकाणी ही संधी दिली, सर्वांचं या ठिकाणी मनापासून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भूमिकेत संस्कार शरद पवार चिचगड, त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत संस्कृती संजय पवार चिचगड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तथागत भगवान गौतम बुद्धांचं, तथागत भगवान गौतम बुद्धांचं, माता रमाईंचं, माता रमाईंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करतो। खेळ स्थानापन्न व्हायच्या ठिकाणी 2 मिनिटं चांगल्याने विनंती आहे की आपण बसा। आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये तन्मय मिलिंद शिर्के साकारलेली आहे। आज या विचारपीठावरील सन्माननीय मान्यवर मंडळी तसेच खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचे स्थानिक कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मंदारजी हळदे साहेब आणि स्थानिक सर्व कमिटी तसेच मुंबईची आमची सर्व सन्माननीय कार्यकारिणी, त्याचप्रमाणे जयंती उत्सव समिती या समितीचे सन्माननीय अध्यक्ष गौतमजी तांबे साहेब आणि सर्व कार्यकारिणी तसेच पदाधिकारी, प्रमुख वक्ते, भावक्या आणि सर्वच आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण उपस्थित राहून शीलसंपन्न बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह जय भीम। या ठिकाणी आपण सर्व उपस्थित या ठिकाणी संघाचे मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी, आपण सर्वजण या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती महोत्सव सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न करत आहोत। मी प्रथमतः या ठिकाणी या सभेचं अध्यक्षस्थान भूषवून परत एकदा आपल्याला सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या सर्व भीम अनुयायांना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो। बंधू आणि भगिनींनो, आपण अतिशय उत्स्फूर्त असं या ठिकाणी नंबर गट आहे खेड गट यांनी अति लागलेला आहे। मी सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम देतो, हार्दिक शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मानाचा जय भीम करतो। नमो बुद्धाय, जय भीम। अध्यक्षांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, त्याचप्रमाणे डॉक्टर भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वकतो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्यक संजय राठोड. हाय स्कूल देवी इंद्रजना इंग्लिश मिडियम स्कूल. दलितांची तुम्ही वाहून गेलात, अंधविरुद्ध लढून गेलात. होता तर तुम्ही गरीबच, मात्र या जगाच्या कोंडून गेलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांनी भारतीयांना सामाजिक न्याय मिळवून दिला. त्यांनी भारतीयांना ज्यांनी मुरदाळलेली मनगट गरजून गुलामाचं स्वतंत्र स्वराज्य स्थापन केलं असे ते कुडवाडी कुडभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. तदनंतर ज्याने समाजाच्या शेवटल्या माणसाला या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या राजसत्तेचा उपयोग केला. ही पृथ्वी सापाच्या फड्यावर तरली नसून ती श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, गिरणी कामगारांच्या, नोकरदारांच्या तळहातावर तरली आहे असं ठणकावून सांगणारा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि तदनंतर त्या महामानवांच्या कुर्बानीमुळे तुम्ही आणि मी जिवंत आहोत. आणि जिवंतपणे ही बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करत आहोत. खरंच तुम्ही भाग्यवान आहात. त्या बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना सन्मानाचा जय भीम करतो. जय भीम. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ आणि बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या आम्हाला वेळोवेळी फोनवरून संवाद साधणे आणि या ठिकाणी येण्यासाठी प्रेरित करणारे, खरं तर आम्ही 1100 किलोमीटर चालून आलोय आणि ते फक्त आमचे ऍडव्होकेट दीपक भाऊ हरदे साहेबांच्या अतिशय आग्रहामुळे. कारण माझी इच्छा नव्हती एवढ्या दूर यायचं. कसं आहे, एक कार्यक्रम सुटला, इथं कार्यक्रम केला, जायचा एक कार्यक्रम सुटला, म्हणजे 2 कार्यक्रम सुटले. एका कार्यक्रमात 3 कार्यक्रम झाले. परंतु त्यांनी सांगलं नाही तुम्ही यायला बघते. आणि आमचा फोनवरती संवाद झाला. अतिशय समर्पक नेतृत्व की समाजाची तळमळ त्यांच्या काळजात आहे. मी हार्दिक हार्दिक अंतःकरणपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे स्थानिक अध्यक्ष मंदार भाऊ गंगारामजी हळदे, बरीच नाव आहेत. तसेच सरचिटणीस डॉक्टर ऍडव्होकेट संतोष देवजी सावंत, सरचिटणीस मुंबई. आणि त्याचप्रमाणे आयुष्यवान चंद्रसेन प्रभाकर मोहिते, स्थानिक सरचिटणीस खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ आणि खेड तालुका बौद्ध संस्कार समिती, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ महिला समिती आणि खेड तालुका बौद्ध समाज युवा समिती आणि त्यांचे अनंत अनंत सहकारी, हस्ते परस्ते सहकार्य करणारे त्या सर्वांचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक त्यांचं परत अभिनंदन करतो. आणि अधिक वेळ न घेता माझ्या सेवेला सुरुवात करतो, गायनाला सुरुवात करतो.
सर्वप्रथम वंदन गीत सादर करतो. एकदा वामनदादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात है. पूजने को तो पाओ बहुत है, पूजने को तो पाओ बहुत है, गौतम जैसे पाओ नहीं. अज पूजने को तो पाव बहुत है, मगर गौतम जैसे पाव नहीं. अरे ये दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं. दुनिया में तो बहुत है. क्या बात है. महू के जैसा गाँव नहीं. वामनदादा असा कवी झाला नाही आणि पुढे होणार नाही. अतिशय समर्पक लिहिणारा आणि जीवनाच्या शेवटपर्यंत बाबासाहेब सांगतात. पूजने को तो पाव बहुत है, मगर गौतम जैसे पाव नहीं. ये दुनिया में तो गाँव बहुत है, मगर महू के जैसा गाँव नहीं. छाव तो हमने बहुत है देखी, मगर पीपल जैसी छाव नहीं. अरे दुनिया में तो राव बहुत है, मेरे भीम के जैसा राव नहीं. मेरे भीम के जैसा राव नहीं. आणि दीपक भाऊ वंदन भरपूर गातो. भीमाला वंदन, बाबासाहेबाला वंदन, अनेक महापुरुषाला आम्ही वंदन करतोय. परंतु मी त्यांची पायधूळ सुद्धा नाही हे मला माहिती आहे. मी त्यांच्या पायाला वंदन करतो अशा प्रकारे. आणि प्रथमतः मी कोकणच्या मातीत आलो. त्या मातीला सलामी देण्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून एकदा तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुफानात ठेवली ठेवत क्रांतीच्या ज्योतीला. तुफानात ठेवली ठेवत त्या क्रांतीच्या ज्योतीला. काल विषमतेशी लढणाऱ्या निधड्या छातीला. मनोज राजा माना सन्मानाने अभिमानाने करतो प्रणाम तुले या कोकणच्या मातीला. या कोकणच्या मातीला बसून घ्या. हजारो वर्षापासून गुलामीत जगणारी माणसं, व्यवस्थेनं नाडवलेली माणसं, व्यवस्थेनं पिचलेली माणसं, ज्या माणसाने तळातून वरती काढली, मी त्यांच्या पायाशी राहून काय करतो. हे अन्याय तुडवला, अन्याय तुडवला, पायाला वंदन. कारण भगवे दिसते सगळीकडे, काशाही दिसत नाही. काशाय हा भगवंताच्या चिवराचा रंग. अलीकडे दिसेनासा झालाय.
म्हणून म्हणतोय भगवे दिसते सगळीकडे, काशाय दिसत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय दिसत नाही. मनोज राजा धरतीवर बुद्ध भीमाच्या नंतर पाय धुवून प्यावे असे पाय दिसत नाही. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. 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 विश्वरत्न भीम, त्या विश्वरत्न भीम रायाला बघा. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कनक झाली. कनक म्हणजे सोने. हेलो दादा राउडकर, इसको कम मत होने दे. सबको 80 रख, इसको 100 रख. सेटिंग हो गई. स्पर्शाने युगंधराच्या माती ही कनक झाली. माझ्या फाटलेल्या शब्दांना मोत्याची चमक आली. शब्दातील मथितार्थ समजून घ्या. कारण एक साहित्यिक म्हणतो शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा, कारण शब्दांनीच पेटतात घरदार, माणसं आणि देश सुद्धा. अरे लोक माणसं पेट्रोल डिझेल टाकून पेटवितात, परंतु जगात असा एक पराक्रम झाला की माझ्या बापाने शब्दाने माणसं पेटविली. त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचे शब्द मी आपल्याला सांगत आहे की स्पर्शाने युगंधराच्या माती ही कनक झाली. माझ्या फाटलेल्या शब्दांना मोत्याची चमक आली. भीम जन्माने मनोज राजा पांगच आमचा फिटला रे. जोहार करणाऱ्या माणसात मर्दाची धमक आली. दादा प्लीज शांतता ठेवा थोडं. नाही ना. आणि कोकणचा बुलंद आवाज आयुष्यमान राजारामजी सोनावणे यांनी आमची चांगली खातरदारी केली, चांगला पाहुणचार दिलाय. तसेच सिद्धार्थ जाधव यांनी पण आयुष्यमान राजारामजी सोनवणे यांनी या गीतावर 200 रुपये दिले. धन्यवाद. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे सुरेंद्र दादा बोरगरकर RPI पर्यावरण जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 200 रुपये मिळाले. आणि ते पण म्हणतात अन्याय तुडवला त्या, अन्याय तुडवला त्या
दीपक हळदे मंदार हळदे, क्या बात आहे. अध्यक्ष महोदय यांच्याकडे 500 रुपये मिळाले, धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि मी सांगतोय, टाळ्या वाजवायला कंटाळा करू नका बरं. टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे आहेत, ते काही सांगत बसणार नाही, कारण आज भीम जयंतीचा फायदा सगळ्यात मोठा आहे. म्हणून प्रबोधनपर गीतं होतील. माझा दुसरा उद्योग नाही. फुले शाहू आंबेडकराशिवाय मी गात नाही, मरेपर्यंत गाणार नाही. दीक्षाभूमीची माती कंपाळा लावून ही शपथ घेतलेली मनोज राजा आपल्या समोर आहे. पहिलं कडवं ऐकावं. तसेच या कार्यक्रमाला कोकणातील कलावंत सुद्धा उपस्थित आहेत. आमचे मित्र महेंद्र तांबे यांनी सुद्धा 200 रुपये देऊन आम्हाला उपकृत केलं. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. प्रथम कळवायचं हवं. हे विश्व जागवाया तो पायी चालला. जागवाया तो पायी चालला. हे विश्व 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 जागवाया तो पायी चालला. लवकर या, व्यत्यय होतो आमच्या गाण्यात. हे विश्व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आंबेडकरी चळवळीतील अश्विनी खोब्रागडे या ठिकाणी उपस्थित झाल्या. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. विश्व जागवाया तो पायी चालला. अद्वैत अमर जाधव बाल कलाकार, त्यांच्याकडनं सुद्धा पार्टीला 100 रुपये भेट मिळाल. धन्यवाद. दुसरं कडवं ऐकावं. छत्रपती शाहू छत्रपती शाहू ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू ज्योतिबा फुले. सर्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण इथे साजरी करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान ॲडव्होकेट दीपकदादा केरू हलदे, तसेच सूत्रसंचालन ज्यांनी केलं असेल ते आयुष्यमान डॉक्टर ॲडव्होकेट संतोष देवजी सावंत, आयुष्यमान चंद्रसेन प्रभाकर मोहिते, तसेच स्वागताध्यक्ष आयुष्यमान मंदार गंगाराम हळदे. तसेच खेड तालुका बौद्ध संस्कार समिती याचे उपाध्यक्ष आयुष्यमान श्रीधरजी मोहिते साहेब, तसेच आयुष्यमान रुदन पवार सर, आयुष्यमती प्राची जाधव मॅडम, आयुष्यमान संतोषजी यादव,
तसेच खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ महिला समिती आणि खेड तालुका बौद्ध समाज युवा समिती या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते की एका छोट्याशा कलाकाराला आपण इथे संधी दिलेली आहे। तसं तर माझं थोडंफार बालपण इथे गेलेलं आहे मामा असल्यामुळे, म्हणजे सुरुवातीला असायचे बरंच बालपण, पण मला वाटते आता मी 15 ते 16 वर्षानंतर ह्याच जमिनीमध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि माझ्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत झालेल्या आहेत। जयंती कमिटीचे अध्यक्ष गौतमजी कांबळे दादा तांबे साहेब तांबे यांचेही खूप खूप धन्यवाद। खूप मोठी कलाकार नाही आहे, माझ्या बाजूला असलेले आमचे दादा मनोज दादा खूप अभ्यासक आहेत, पण मला जे काही आई लहानपणापासून आई वडिलांनी जे काही संस्कार दिलेले आहेत, ज्या समाजात मी वावरलेली आहे, लहानाचं मोठं होईपर्यंत ज्या प्रबोधनकारांना गायकांना ऐकत आलेली आहे, पुस्तकं वाचलेली आहे, त्याच्यातून मला महामानव जे काही कळलेले आहे ते तुमच्या समोर मी माझ्या गाण्याच्या माध्यमातून मांडणार आहे। पण याच्यामध्ये बोलताना गाताना जर काही चूक झाली तर तुमची लेख समजून मला माफ कराल आणि पदरात घ्याल अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या गीताला सुरुवात करा। दादा बेस द्या आणि इको वाढवा। साऊंडवाले दादा शांत बसू देणार नाहीये जोपर्यंत सेट होणार नाही। हॅलो हॅलो रिवर्ब द्या, ऍक्च्युली मॉनिटर मध्ये रिवर्ब नाही टाकत ना ते, मॉनिटर खोलं, बाकी काही मागत नाही, मॉनिटरच द्या हो दादा, बाकी काही नका देऊ, मला फक्त मॉनिटर द्या। हॅलो वंदिते गुणगुणी शब्दरूपे माला अर्पिते जोवरी आहे जोवरी आहे जीव
तुझी कीर्ती वाटते तुझी कीर्ती वाटते तुझी कीर्ती वाटते कारण हा निळा झेंडा हाती धरते भीमा हा निळा झेंडा हाती धरते भीमा तुझ्या विचारांनाही धरते भीमा अरे माझ्या माती सारख्या जीवनाला सोनं केलं माझ्या फाटक्या शब्दांनी वंदन करते भीमा करते मी भीमा यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट मिळालेली आहे. खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे बघा मला की माणूस म्हणजे काय आणि माणुसकीने जगायचं कसं हे ज्यांनी आपल्याला शिकविलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बुद्ध धम्म नसता तर काय झालं असतं बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलाच नसता तर काय झालं असतं. ह्या सर्व गोष्टी ज्या गीतात बांधून ठेवलेल्या असतात जे महामानवाचे उपकार आयुष्यभर आपण फेडू शकत नाही पण मात्र प्रत्येकाला जे काही करता येत असेल त्याच्या त्या परीने त्याने मात्र प्रत्येक समाजाच्या कार्यात थोडा ना थोडा हातभार लावायची गरज असते. म्हणून या महान मानवांना मी त्रिवार वंदन करते आणि या गीताचे कवी माझे बंधू या महाराष्ट्राचे कवी शायर प्रणयजी सतलज काय म्हणतात ते आपल्या समोर सादर करते. गीत गायन करूनी गीत गायन करूनी मी करते स्मरण गीत गायन गीत गायन गीत गायन करूनी मी करते स्मरण गीत गायन करूनी मी करते स्मरण. कोणाला स्मरण करायचंय गौतमाला नमन गौतमाला नमन स्वाभिमाला नमन अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला आणि न घडणारे जीवन घडवून देशोदेशी गल्लोगल्ली
बाधीत जडणार माय मन बाधीत जडणार माय माझ्या बापाची जयंती माया बापाची जयंती हाय माया बापाची जयंती हाय नीड सलामी देणार सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि बाबांची आठवण कधी मिटणार नाही अरे बघा तुम्ही काय सांगते आपल्या आजीला कोणी कितीही करू दे दंगा कोणी कितीही करू दे दंगा कोणी कितीही करू दे दंगा पोर भीमाची घेतील पंगा का पंगा नाही करायचा कारण मनगटा शिव छत्रपती आणि भीमराव शिरत आहे आमचे माझे बंधू विजय दादा काय म्हणतात बघा की मनगटा शिव छत्रपती आणि भीमराव शिरत आहे माझ्या अरे 56ला कापायचा दम ही उरात आहे आमच्या हे तर बाबा भा भीमामुळे आम्ही पेनाने वार करतो नाहीतर सिद्ध नागाची तलवार अजून घरात आहे आमच्या चौकात करू त्याला नका बघणार बाबासाहेबांचे इथे एक नाही जरी ते समता सैनिक असेल तर प्रत्येकाने सगळ्या मुलींनी ती मुलगी छोटी असो की म्हातारी असो प्रत्येक स्त्रियांनी त्याचं प्रशिक्षण कराटे शिका कारण बाबासाहेबांची लेकरं खैरलांगी सारखे प्रकरण घडत आहेत पण अजूनही त्याला निकाल लागत नाही मग अशा जर घटना आपल्या देशामध्ये घडत असतील तर त्याला जागच्या जागी मात्र आपल्याला दिसून काढायचं मानता की नाही कारण मौत का डर उन्हें लगता है मौत का डर उन्हें लगता है जिनके कर्मों में दाग होते हैं अरे हम तो बाबा साहब की औलाद है हमारे खून में ही आ गया मिलिंद दादा शिंदे वाघे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्याकडून जल्लोष झालं पाहिजे नक्कीच यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली कारण माया बापाची जयंती हाय माया भीमाची जयंती हाय माझ्या भीमाची जयंती हाय नीड सलामी देणार Thank you.
करू दे. तुम्ही कुठल्या पार्टीत काम करता, कुठल्या चळवळीत काम करता, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण ज्यावेळी अन्याय अत्याचार होत असेल त्यावेळी मात्र सर्वांनी तुम्ही ह्या पार्टीला त्या पार्टीसाठी काम करतो, याच्या पार्टीसाठी काम करतो, सगळं विसरा आणि अन्याय अत्याचाराच्या वेळेस मात्र एकत्र येऊन काम करा. एक पार्टी एक दिवशी आंदोलन करते, दुसरी पार्टी दुसऱ्या दिवशी आंदोलन करते, तिसरी पार्टी तिसऱ्या दिवशी आंदोलन करते. मग आपला वेळ दिसतो. आपलेच गटात विभाजन झालेले आहे. कमीत कमी त्यावेळी तरी तुम्ही एकत्र या. काय म्हणाय तुमचं? याल की नाही? कारण दुनिया में कोई कुत्ते पालते हैं, कोई बंदर पालते हैं. अरे दुनिया में कोई कुत्ते पालते हैं, कोई बंदर पालते हैं. अरे हम तो बाबा साहब की औलाद है, हमारे घर में शेर पालते हैं. यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट. तसेच बोधाचार्य किशोर बबन सिरकेजी यांच्याकडून 200 रुपये. आयुष्यमान चंद्रकांत धोत्रे नातूनगर यांच्याकडून 500 रुपयाची भेट. तसेच RPI आठवले गट तालुका माजी सरचिटणीस सुरेंद्र दादा नोरदकर यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. खूप धन्यवाद दादा. कारण म्हणून म्हणायचं बघा भीमाची हाय मी निर्भीड बाप भीमा माझा रमाई माया बापाची जयंती माझ्या बापाची जयंती बसून जाताची पैसा नको तो हरकमाने कमावलेला दुसऱ्याचा लुटलेला पैसा. मला टाटा बिर्ला अंबानीचा पैसा नको जो ज्याने गरिबांना लुटून घेतलेला आहे. अरे बाबाच्या पुण्याईने आपल्या सर्वांना जो आपल्या ताकदीने आपल्या हिमतीने आपल्या कष्टाने जो कमावलेला आहे तो बापाचा पैसा मला. असं मी म्हणत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की जय भीम ताई तुमचा आवाज खरोखरच खूप छान आहे. मैफिलीला रंगत आलेली आहे. स्वप्नील प्रकाश दादा खूप खूप धन्यवाद दादा. कारण बघा की या मनस्मृती सकट जाळते तुला. मुली काय म्हणतात बघा, ही नाच सांगते तिला मायला त्या मनुवादी लोकांना की या मनस्मृती सकट जाळतील तुला. अरे भीमाच्या वागिनी आहे बर फाडतील तुला. अरे चुकून छेडू नको तू यांना, कारण या भीमाच्या मुली जिंदा काढतील तुला. म्हणून माया बापाची जयंती, माया बापाची जयंती. आज कोणी कोणी नीड सलामी दिली आहे? झेंड्याला सलामी कोणी दिलेली आहे? हात वरती करा. ऍडव्होकेट संतोष देवजी सावंत सरचिटणीस खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ व निखिल सावंत. झेंड्याला निर्णय सलामी कोणी दिलेली आहे? हात वर करा. सॅल्यूट कोणी कोणी मारलेला आहे? माया बापाची जयंती. तालियों के साथ, तालियों के साथ. कारण जयंतीचा दिवस आहे. आंबा माझी माई प्रीती
प्रीती प्रमोद सपकाळ या माझ्या मातेकोने मला 100 रुपयाची भेट मिळाली. खूप खूप धन्यवाद. कोणाला वाटतं की बाबासाहेबांची जयंती जल्लोषात झाली पाहिजे? कोणाला वाटतं? मग त्याच काळानुसार दादा हळूहळू माया बापाची जयंती तालिओ के साथ तुम्हाला म्हणायचं. मी काय म्हणतच राहते पण तुमच्या बापा माझ्या एकट्याच बाप आहे का? तुमचा बाप आहे की नाही? आहे ना? मग तालिओ के साथ माया बापाची जयंती माया बापाची जयंती नीडी सलामी देणार मान आपण बाबासाहेबांच्या कायद्याची मर्यादा पाळली पाहिजे. कारण लेकरं कोणाचे? बाबासाहेबांच्या विरोधात तात्विक असला पाहिजे. पण उथळ विरोध करून आंबेडकरांची लेकरं किती खालच्या लेवलचे आहेत हे नका ना दाखवू. दर्जा दाखवा. जर तुम्ही बाबासाहेबांना बाप म्हणता, एक ते लोकप्रतिनिधी अस्पृश्याच्या बाजूने बाबासाहेब होते संसदेमध्ये. त्यावेळेस बाबासाहेबांनी काय केलंय? तृषा तृप्त झाल्या शब्दांपुढे भीमाच्या, सरिता वाहत आल्या शब्दापुढे भीमाच्या. तृषा तृप्त झाल्या शब्दांपुढे भीमाच्या, सरिता वाहत आल्या शब्दांपुढे भीमाच्या. मनोज राजा अर्थपूर्ण शब्दातील अर्थ ऐकून तलवारी बोथड झाल्या शब्दापुढे भीमाच्या. तलवारी बोथड झाल्या पुढे शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड मैत्रीसाठी गाणे महेश सुमेध विनोद डॉक्टर गणेश मोरे दो प्रसिद्ध कांबळे यांच्याकडनं हा नोटांचा हार भेट मिळाला. धन्यवाद. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. तलवारी बोथड झाल्या शब्दापुढे भीमाच्या. एक तरफ आंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी, एक तरफ आंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी और मजहब के नाम पर लड़ने वालों की गद्दारी थी. अरे लाख लाख दुश्मन मेरे भीम का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम भीम जी की तलवार से भी भारी थी. कलम भीम जी तलवार से भी भारी थी. असो जयंती गीत आपल्या समोर सादर करतोय. मैत्रीचा परिवेश म्हणजे भीमाची जयंती, मित्रत्वाचा आदेश म्हणजे भीमाची जयंती. मनोज राजा जगाला मैत्रीमय कराया, मैत्रीचा संदेश म्हणजे भीमाची जयंती. मैत्रीचा संदेश म्हणजे भीमाची जयंती. मैत्रीचा संदेश म्हणजे भीमाची जयंती. भीमाची जयंती कशासाठी येते? आली जयंती वामनदादा म्हणतात. आली जयंती एकच पंथी उजळू म्हणते दारी हो. आली जयंती एकच पंथी उजळू म्हणते दारी हो, कारण एकच पंथी माझ्या भीमाची साऱ्या जगाला भारी हो. एकच पंथी माझ्या भीमाची साऱ्या जगाला
झाला भारी. धम्माचारी प्रसिल यांच्याकडनं सुद्धा धम्म भेट मिळेल. धन्यवाद. जातीवादी धेंडाना अभेरायला आलो मी. हो दीपक भाऊ, आली जगात पारख द्याया खोट्या खऱ्याची. अरे आली जगात पारख द्याया खोट्यानी खऱ्याची. मंदार आडदे आणि दीपक आडदे दोन्ही अध्यक्षाकडे 500 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करा. अरे आली जगात पारख द्याया खोट्यानी खऱ्याची. ही जयंती कोकणच्या, ही जयंती कोकणच्या कोहिनूर हिऱ्याची. ही जयंती कोकणच्या कोहिनूर हिऱ्याची. ही जयंती कोकणच्या ही जयंती कोकणच्या. जयंती कोकणच्या कोहिनूर हिऱ्याची. एक अल्लाह का बंदा बाबा साहब की शान में लिखता है, माँ भीमाई की शान में लिखता है. आपण बौद्ध बुद्धिस्ट तर लिहित राहणार, परंतु एका बौद्धाने एका अदर कास्टला जरी कन्वर्ट केलं तरी त्याच्या जन्माचं सार्थक झालं. मी आयुष्यात 3 माणसांना कन्वर्ट केलं. पहिला माझा शिष्य संजय गायकवाड, BSc शिकलेला, मराठा समाजात. त्याला कन्वर्ट केलं आणि तो बाबासाहेबांचे प्रोग्राम करायचा, परंतु कॅन्सरमुळे तो मरण पावला. त्याच्यानंतर मी आबेद शेखला कन्वर्ट केलं. आज आबेद शेख परिवर्तनवादी लिहितो. त्याच्या गजला भीमराव पांचाळे लागतो. युट्यूबला बघा, आबेद शेख नाव टाका आणि त्याची क्वालिटी समजेल तुम्हाला. तो आबेद शेख लिहितो, किसी के कोख से पाप पैदा हुआ है तो किसी के कोख से सांप पैदा हुआ है. किसी के कोख से पाप पैदा हुआ है तो किसी के कोख से सांप पैदा हुआ है. लेकिन भीमाई मेरी ऐसी माँ है आवेद जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है. ये जयंती कोकणच्या कोहिनूर हिऱ्याची. आली जगाला पारख द्याया, आली 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 जगाला पारख द्याया खोट्यानी खऱ्याची. आली जगाला पारख द्याया खोट्यानी खऱ्याची. ही जयंती कोकणची कोहिनूर हिऱ्याची. चिंतामणी गमरे यांच्याकडे 100 रुपये मिळाले. मी बसलेल्या प्रत्येकांना विनंती करेन की हा विचार बाबासाहेबांचा नुसता आपल्या पुरता मर्यादित ठेवू नका, तो इतरांपर्यंत पोहोचवा. दरेकांनी दरेकाला दीक्षा देण्याचं काम करावं. बाबासाहेबांचं कोटेशन आहे दीक्षाभूमीवरचं. दरेकांनी म्हणजे प्रत्येकाने
माझीच जबाबदारी थोडी आहे, तुमची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून म्हणतोय बिखरना है तो खुशबू बन के बिखर जाओ. जसा सुगंध वाऱ्यासोबत निघून जातो, तुम्हाला वेगळं व्हायचं तसं व्हा. बिखरना है तो खुशबू बन के बिखर जाओ, वरना अभी भी वक्त है वापस अपने घर जाओ. चळवळीत निमंत्रण पाठवले जात नाही. बुद्धाला कोणी निमंत्रण पाठवलं नव्हतं, तुम्ही राजपाट सोडा म्हणून. ज्योतिबा फुल्यांना कुणाचं निमंत्रण आलं नव्हतं. अध्यक्ष महोदय साहेबजी आलं होतं का? बाबासाहेबांनी कोकणवाल्यांना सुद्धा साधं निमंत्रण दिलं नव्हतं, दुसऱ्याची सोडा. चळवळीमध्ये स्वयं प्रेरणेनं तयार व्हावं लागतं. तृषाविना पाण्याविना तृषेला भागवता येत नाही, वृक्षवल्लीलाही जगावता येत नाही. भूमी आणि पाण्याच्या अंतरंगात मनोज राजा अरे गाडून घेतल्याशिवाय उगवता येत नाही. ही जयंती कोकणच्या पेड़ कितना भी ऊंचा हो, फलक से नीचा होता है. फलक म्हणजे आकाश. झाड किती मोठं झालं, आकाशापेक्षा खालीच. पेड़ कितना भी ऊंचा हो, फलक से नीचा होता है. और फूलों को मिलाकर ही फूलों का ऊंचा होता है. ये बात मैं नहीं मनोज राज का, बाबा साहब कहकर गए. हाथी बैठा भी हो तो कुत्ते से ऊंचा होता है. हाथी बैठा भी हो तो कुत्तों से ऊंचा होता है. आमच्या खेडचे सेठ मोरे सेठ यांच्याकडनं 500 रुपये मिळाले. धन्यवाद. हा, आणि मला एक जाता जाता सांगून जायचं आहे की हा जो खेड मननगड दापोली इथल्या जर जनसंख्येचा विचार केला तर मुस्लिम आणि बौद्ध हे जर एकत्र आलं तर सेठ सारखा आमदार निवडून जाऊ शकतो, नाही का? गरज आहे. मुसलमान ते बिचारे कधी म्हणतात आता काही खरं नाही, बौद्धाशिवाय आपलं बरं नाही. तुम्ही जैन भीम म्हणा, आम्ही जय भीम म्हणतो. तुम्ही जय भीम म्हणा, कधी तुम्ही जय भीम म्हणा, आम्ही जय भीम म्हणतो. आपले प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याचं काम करा. दिल के फफूले फूट गए, दिल के फफूले फूट गए, दिल की अंगार से घर हमारा जल गया, घर की चिराग से घर हमारा जल गया, घर की चिराग से. 1 2 3 4 स्टार्ट. हर दिन को आगे बढ़ने का मौका दिया, आगे बढ़ने का मौका दिया, आगे बढ़ने का मौका दिया, इनको आगे बढ़ने
दिया। मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड़ के ओर से 1000 रुपये मिले, शुक्रिया। एक बात सुनेगा, मी मनोरंजनासाठी आयुष्यात गाणं गात नाही, मरेपर्यंत गाणार नाही, आणि मला एवढ्या गर्दीची गरज नाही, मला दर्दीची गरज आहे, गर्दीची गरज नाही। भगवंतानी ज्यावेळेस दीक्षा दिली त्यावेळेस सारा भारत थोडी त्यांच्या समोर होता, फक्त 5 लोक होते, म्हणून वामनदारांनी लिहिलं भीमा तुझ्या मतात। मलाही तेवढेच अपेक्षित आहे, मला दंडार नको, भांगार नको, कारण माझी दुकान हिऱ्या मोठ्याची आहे, गर्दी भाजीपाल्याच्या दुकानात असते, हिऱ्याच्या दुकानात नसते। म्हणून म्हणतोय जोहरी उसे कहते हैं जो हीरे को परख लेता है, जोहरी उसे कहते हैं जो हीरे को परख लेता है, यूं तो पत्थर भी चमकते हैं नगीने की तरह। जिनको आगे बढ़ने का मौका दिया, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, अरे जिनको आगे बढ़ने का मौका दिया, मगर हाय अफसोस मुझे पढ़े लिखे लोग मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। पहला बंद से खिदमत समझे चाहूंगा साथियों, नेता ऐसा कोई जानदार नहीं देखा, नहीं देखा। नेता अध्यक्ष महोदय, नेता ऐसा कोई जानदार नहीं देखा। शान वाले बहुत देखे मगर शानदार नहीं देखा। मनोज राजा हरामी दगाबाज बहुत देखे मगर बाबा साहब जैसा ईमानदार नहीं देखा। तुम साहेब आदरणीय आमचे बंधू महेंद्र सवनस्कर यांच्याकडनं सुद्धा एका कलाकाराकडनं दुसऱ्या कलावंताची कदर झाली, आनंद वाटला। तुम्ही साहेब दिशा दीपक वाह ताई साहेब जय भीम। दिशा दीपक
त्या रमाईच्या लेखीकडनं सुद्धा त्या रमाईच्या गीतावर 200 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत. आणि त्याचप्रमाणे आदरणीय संतोष दादा जाधव यांच्याकडे सुद्धा 200 रुपये मिळाले. पार्टी अत्यंत आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे धम्माचारी प्रशील त्रिरत्न बौद्ध महासंघ खेड यांच्याकडे सुद्धा अहो पत्रा रमा काय माझी चिंता करता शिका साहेब माझी चिंता करता शिका मी हवे कराना सांभाळीते तुम्ही साहेब रश्मी रत्नदीप कासारे रमाईची लेख माझी बहीण भगवंताची उपासिका आणि रमाईच्या माहेरातून आलेले होते. तेव्हा हे माझ्यासाठी रमाईच्या माहेराची 200 रुपयाची भेट नसून 2 करोड पेक्षा जास्त किमतीची भेट. वा वा. त्याचप्रमाणे मुदिता सुवासे इंग्लंड वरून क्या बात है यार. मोदिता ताई आप जहाँ भी हो रमाई की कृपा से आप बहुत बड़े होते पर पहुंचे. हाँ मोदिता ताई लाईव्ह पाहताय तुम्ही. चला धन्यवाद. त्या रमाईच्या लेखीकडनं मोदिता सुवासे ताईकडनं 500 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत. हो हो हो. रमाई बाबासाहेबांचं पत्र आल्यावर साहेबांना प्रत्युत्तर देते बरं का. मी ते विस्तार वयासह वगैरे तुम्हाला पार्श्वभूमी सांगितले नाही. डायरेक्ट सुरुवात केली. रमाईचा आग्रह असतो की साहेब तुम्ही अमेरिकेला गेल्यावर मला पत्राने कळवा की मी पोहोचलो. विसर बाबासाहेब पत्र लिहितात. पत्र रमाईला मिळते आणि वाचल्यानंतर रमाई ठरवते की आपण सुद्धा साहेबांना ख्याली खुशाली कळली पाहिजे म्हणून ती पत्रात लिहिली. तुम्ही साहेब स्वतःला मी परिवार सांभाळतो काळजी करू नका. परत काय लिहिते पुढे ऐका साहेब. उपाशी कधी मी हो उपाशी कधी मी अहो श्री पाटी खाई उपाशी कधी मी श्रीपाती खाई पण तुमची राम तुमच्या पाठी करू नका हो परवा सांभाळीते म्या सर्वा करू नका हो परवा सांभाळीते म्या सर्वा तुमची रामुही रामुही बोलते स्वतः